आता शाळांमध्ये इयत्ता 1ली ते 5वी मध्ये मराठी, इंग्रजी आणि हिंदी या 3 भाषा सक्तीच्या असणार आहेत। राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यात शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून म्हणजेच यंदाच्या वर्षीपासूनच अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला गेला आहे। या नव्या धोरणानुसार आता 1ली पासूनच मराठी आणि इंग्रजी सोबत हिंदी भाषा सक्तीची करण्यात आलेली आहे। नव्या शैक्षणिक धोरणानुसार शालेय अभ्यासक्रमात भाषा संवर्धनाला विशेष महत्त्व देण्यात आलेलं आहे। मला असं वाटतं की स्थानिक भाषा ही अतिशय महत्त्वाची आहे आणि हिंदी ही जर आपल्या राज्यघटनेत आपण बघितलं तर जेवढ्या भाषांना रिकॉग्नायझेशन केंद्राने दिले त्यापैकी एक भाषा हिंदी आहे। मग तुम्ही हिंदीच भाषा कंपल्सरी का करताय? लोकांना चॉईस द्या ना, त्यांना हिंदी शिकू दे, कन्नड शिकू दे, तामिळ शिकू दे, गुजराती शिकू दे, दुसरी कुठली भाषा शिकू दे। हिंदी कंपल्सरी करण्यामागे काय उद्देश आहे मला अजून कळलेला नाहीये आणि ती का कंपल्सरी करावी याचं कारणही कळलंय। असं आहे की नवीन शिक्षा नीती ही यापूर्वीच आपण लागू केलेली आहे, त्यामुळे याच्यामध्ये कुठलेही नवीन निर्णय आपण घेत नाही आहोत। महाराष्ट्रामध्ये मराठी प्रत्येकाला आलंच पाहिजे हा आपला आग्रह आहे आणि त्याचसोबत देशामध्ये एक संपर्क सूत्र तयार करण्याकरता हिंदी एक भाषा आहे की जी संपर्क सूत्राची भाषा आहे, त्यामुळे हिंदी देखील लोकांनी शिकली पाहिजे अशा प्रकारचा यामध्ये प्रयत्न आहे। पण कोणाला इंग्लिश शिकायचं असेल तर इंग्रजी शिकता येईल किंवा अन्य भाषा शिकायच्या असतील तर कुठलीही भाषा शिकण्यापासून कोणालाही मनाई। भाषा ही यासाठी केलेली की हिंदी भाषा ही राष्ट्रीय भाषा आहे। राज्यामध्ये मराठीला पहिलं प्राधान्य, नंतर सेकंडरी राष्ट्रभाषेला पहिलं दुसरं प्राधान्य असलं पाहिजे आणि तिसरं प्राधान्य जे जे तुम्हाला आंतरराष्ट्रीय याच्यामध्ये लोकांची जी स्पर्धा करायची त्यावेळेला इंग्लिश आली पाहिजे। हा स्पष्ट त्याच्यामधला उद्देश आहे। काही लोक आपले मुलं इंग्लिश शाळेमध्ये आणि मराठी शाळेमध्ये मराठीला विरोध, तिथं हिंदीला विरोध, मुलं कुठे शिकतात? इंग्लिश शाळेत। असं वक्तव्य करण्यापेक्षा मुलांचं भवितव्य कसं चांगलं घडेल याकडे लक्ष द्या। सक्ती नाहीये, समजून घ्या जरा। त्या धोरणाविषयी आपण अधिक व्यापक अभ्यास करून त्याच्यावर चर्चा केली पाहिजे। एका वाक्यात उत्तर देण्याचा राष्ट्रीय शिक्षण धोरण हा विषय नाही। हिंदी भाषा 5वी पासून चालू होती, ती तशीच पुढे चालू असेल। त्या भाषेचा पण अभिमान आहे, पण मराठीचा अभिमान तर पहिला असलाच पाहिजे। मराठी भाषा ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि ती जपली पाहिजे। त्या हिशोबाने जेवढं प्राधान्य देता येईल तेवढं मराठी भाषेला द्यावं। आजकाल मुंबईत फक्त मराठी आणि इंग्लिशच चालते, हिंदी भाषा पाहिजे, पुस्तकातच पाहिजे फक्त। महाराष्ट्रीयन माणूस एवढा सहिष्णू आहे, त्याच्या एवढं कुठेच नाहीये। हिंदी सुद्धा ऍक्सेप्ट करणार, पण जे हे केरळचे लोक, तामिळनाडूचे लोक हे त्यांच्या भाषा सोडून दुसऱ्या भाषा बोलत नाहीत, इव्हन रिप्लाय सुद्धा देत नाहीत। आम्ही हिंदी ऍक्सेप्ट करू, प्रश्नच नाही आणि 5वी पासून तर करतोच, 1ली पासून पण करू। तसंच मराठीचा पण सन्मान झालेला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।